सोलापूर जिल्ह्यात डॉल्बी आणि लेझर लाईटवर बंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटमुळे मिरवणूक बघण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करता जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांना मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे। याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यात गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचं आयोजन केलं जातं। या मिरवणुकीमध्ये गणेश उत्सव मंडळांकडून डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीवेळी मिरवणूक बघण्यासाठी आलेल्या भाविकांना डॉल्बी सिस्टीममुळे कानाचा आणि छातीचा त्रास होऊन कायमचं अपंगत्व अथवा जीविताला धोका निर्माण झाल्याची प्रकरणं निदर्शनास आलेली आहेत। तसंच लेझर लाईट डोळ्यावर पडल्यास वयोवृद्ध आणि लहान मुलांच्या डोळ्याच्या पडद्याला तसंच बुब्बुळाला इजा झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळं मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करणं आवश्यक असल्यानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअन्वये डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईट शोचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे, अशी माहिती प्रांताधिकारी इथापे यांनी दिली।